कोरोना कालावधीत संकटसमयी मुरबाड शहापूर ग्रामीण भागातील दुर्गम भागात रुग्णांना आरोग्य व्यवस्था पोहोचवण्यासाठी निर्माण केलेल्या 40 गाड्या वाहने मुरबाडच्या ग्रामीण भागात एका फार्म हाऊसवर सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे। कोरोना कालावधीत अतिदुर्गम भागामधील लोकांना आरोग्य सेवा देण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य अभियानाअंतर्गत फिरते दवाखाने अर्थात मोबाईल मेडिकल युनिट सुरू करण्यात आले होते। यामध्ये अभियानाअंतर्गत 20 वाहने बसेस तपासणीसाठी तर 20 जीप वाहने फिरते दवाखाने म्हणून महाराष्ट्र सरकारने लोकांसाठी देण्यात आली होती। महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने कार्यान्वित केले होते, परंतु या 40 वाहनांपैकी मुरबाड शहापूर तालुक्याच्या अतिदुर्गम भागासाठी किती वाहने होती, त्यांच्यासोबत डॉक्टर, फार्मसी कर्मचारी, औषधे, वैद्यकीय साहित्य, फर्निचर, प्रचार साहित्य वापरून कुठे खर्च केला, कोणत्या रुग्णांची तपासणी केली, त्याची चौकशी शासनाने करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी मुरबाडकरांनी केली आहे। मुरबाड कानाळे जंगलात सदर वाहने एका फार्म हाऊसवर उभी होती। त्याची माहिती आम्ही मे 2024ला आरोग्य अधिकाऱ्यांना विचारली असता माहिती मिळाली नाही। शिवाय प्रमुख रस्त्यावर उभी असणारी वाहने ॲम्ब्युलन्स लोकसभा निवडणुकीत कोणत्या नेत्याला, अधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना दिसली नाही याचे आश्चर्य वाटत आहे। परंतु विधानसभेच्या तोंडावर फिरते दवाखाने मुरबाडकरांच्या नजरेस पडल्याने दादा कुछ तो गडबड है अशी चर्चा आता रंगली आहे। महाराष्ट्र संसद भवनात ॲम्ब्युलन्स घोटाळा गाजला होता। त्यावेळी फिरत्या दवाखान्यांच्या ॲम्ब्युलन्स 40 वाहनांचा शोध लागला नाही। कोरोना कालावधीत यामधील एकही वाहन, फिरता दवाखाना कोणत्याही गावात दिसला नाही। डोळीत नेणाऱ्या गर्भवती महिलांना त्याचा फायदा कधी झालाच नाही। मुरबाडला कोणकोणत्या दवाखाने चालवतो त्याची माहिती सामान्य माणसांना नसल्याचा फायदा आरोग्य अधिकारी घेत आहेत। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड कानाळे गावाजवळ एका फार्म हाऊसवर 40 ॲम्ब्युलन्स कोणाच्या याच्या चौकशीची मागणी केली होती। त्याचा पर्दाफाश माजी सभापती दीपक पवार यांनी केल्याने मुरबाड तालुक्यामधील आरोग्य भ्रष्टाचाराचा पितळ उघड पडणार आहे। नामदेव शेलार, YML न्यूज मुरबाड।